देखो मात्र निरोपाचा क्षण नाही, हा निरोपाचा क्षण नाही, शुभेच्छांचा सण आहे. आणि झेडपीतून किंवा झेडपीच्या प्रांगणातून पाऊल उचलताना या सभागृहाभोवती रेंगाळणारे माझे एक कवी मन आहे असं मला वाटतंय. माझं मन इथंच रेंगाळणार आहे. जरी मुंबई मेरी जान असली तरी सोलापूरचा माझा जन्म आहे. मी मुळातच सोलापूरचा आहे. त्यामुळे ज्या गावात आपण जन्मलो त्या गावात प्रचंड प्रेम असावंच प्रत्येकाचं आणि असलंच पाहिजे. पण मुंबई शहर एक हास्यकर शहर आहे. मुंबईमध्ये तुमची अधोगती पण होते आणि उन्नती पण होते. कॉन्स्टंट राहत नाही. म्हणून अशा शहरात जावं की जिथं उन्नती किंवा अधोगती सुद्धा होऊ शकते. गाणं आत्ताच नंदासांनी म्हणलं नाही, मैं जिंदगी का साथ निभाता चला गया. या गाण्यासारखंच आमच्या सुद्धा बदल्या आणि अर्धांगिनीला माझ्या फार त्रास झाला. खरं तर बायकोला अर्धांगिनी न म्हणता पावणांगिनी म्हणावं असं माझं मत आहे. कारण मी 25% घरात कॉन्ट्रीब्यूट करते, 75% ती कॉन्ट्रीब्यूट करते. कारण इव्हन मुलाच्या सीईटीच्या परीक्षा, मुलाच्या ॲडमिशनच्या प्रोसेस, मी स्वतः इंजिनियर आहे आणि मी स्वतः मुलांना मार्गदर्शन करतो. पण खरं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषामध्ये स्त्रीचा हात असतो. हात नाही, खरं तर ती स्त्रीच त्या यशस्वी पुरुषाच्या मागे असते, नुसता हातच नाही. त्यामुळं तिला कधी मला तिच्याविषयी बोलायची संधी मिळाली नाही. पण आयोजकांनी ती संधी दिली आणि तिला इथं बोलवलं, त्याबद्दल आयोजकांचे पण आभार मानतो. खरं तर झेडपीत नोकरी करताना एक प्रचंड भीती मनात होती. कारण मी PWDला सुद्धा स्ट्रेट काम केलं नव्हतं. माझ्या नोकरीची सुरुवातच MSRDC मध्ये झाली होती. MSRDC नंतर नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये काम केलं. त्यानंतर परत MSRDC आलो, परत NHI मध्ये गेलो. म्हणजे कुठं कुठं जाईन तिथं मी पुन्हा येईन असंच होतं. आणि झेडपीत सुद्धा ते सत्य ठरलं. खरं तर झेडपीतनं मी NHला गेलो होतो, काही पर्याय कारणामुळे माझं झालं नाही तिथं. पण मी पुन्हा हे युक्ती वापरली आणि मी पुन्हा आलो. त्यामुळे MSRDC सुद्धा मी सुरुवातीला गेलो, परवा जाऊन भेटलो सगळ्या जुन्या सहकाऱ्यांना. त्यांनाही माझे लेख आवडतात. तर त्याने म्हणले 20 साल बाद एक लेखी असं म्हणले. कारण 20 वर्षानंतर MSRDC मध्ये काय ट्रान्सफॉर्मेशन झालंय. कारण मी बघितले तिथले तरुण जे होते, आम्ही तरुण वयात जॉईन झालो होतो, सगळे आता वार्धक्याकडे झोपलेत किंवा रिटायरमेंटकडे आलेले. पण मला बघितल्यावर त्यांची मनं प्रसन्न झाली. तर या गाण्याप्रमाणेच आपलं आयुष्य असावं. खरं तर समोरच्या केबिनवाला माझ्या समोर निघून गेला. मग आज मला खाली गाठ पडले. खोटं सांगितलं. मी आधीच सांगितलं होतं की या कार्यक्रमाला खराडे साहेबांना बोलवा. खराडे साहेब म्हणले मला कोणाचाच फोन आला नाही. मी आपल्या लोकांना विचारलं तर सगळ्यांनी सांगितलं आम्ही फोन केले. आता यात खरा फोन आणि खोटा फोन हे मला कळेना झालेलं आहे. त्यांना निमंत्रण दिलंय कारण का आज येणार होते मला माहित होतं म्हणून मी गुरुवारी ठेवा म्हणलं होतं. पण थोडक्यात आमचं सुद्धा एक गाण्यासारखं आहे, हम दोनों है अलग अलग, हम दोनों है जुदा जुदा, एक दूसरे से कभी कभी रहते हैं खपा खपा. पुढचं मला गाणं योग्य नाही म्हणण्याचं, याकडे आपल्यापर्यंत बोलणं चाललं आहे. पण गाण्याप्रमाणेच आयुष्याचा प्रवास असतो. कारण झेडपीत नोकरी आल्यावर चालू झाल्यावर मला वाटलं की आपण आता इथं थकलोय किंवा आपण हरून जाऊ. पण हरायचं नसतं कुठल्याही नोकरी. झेडपी काय वाईट नाही आहे, झेडपीचे लोक सुद्धा सगळे चांगले आहेत. पण फक्त झेडपीची वर्किंग स्टाईल जी आहे ती मात्र वेगळी आहे. त्यामुळं प्रमोशन झाल्यानंतर अधीक्षक अभियंत्याचा पद मिळाल्याचा आनंद होता. पण तो आनंद हा एक नोकरीचा भाग आहे. परंतु तुम्ही दिलेलं प्रेम, सहकार्य, सहानुभूती आणि मदत ही माझ्या आयुष्याची पुंजी आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत माझी नोकरीची सुरुवात होती आणि जिल्हा परिषदेने प्रचंड मला दिला. या जिल्हा परिषदेच्या बांधकाम 2 मध्ये मी कंत्राटी बेसिसवर ज्युनियर इंजिनियर कनिष्ठ अभियंता म्हणून काम केलं. जेव्हा माझा पगार 4,000 होता, 500 रुपये TA दिलं होतं. त्याच ऑर्गनायझेशनमध्ये मला कार्यकारी अभियंता पदावर काम करण्याची म्हणजे सर्वोच्च पदावर काम करण्याची संधी मिळाली. आणि त्याच झेडपीने मला आता असं पद दिलंय की ते पद जिल्हा परिषदेत नाही. यासारखा मोठा सन्मान या झेडपीने माझा केलाय. त्याबद्दल झेडपीचा मी आयुष्यभर ऋणी नाही. फक्त बोलताना काही बोलायचो. कारण झेडपीचा इंजिनिअरकडे बघण्याचा दृष्टिकोन जरा वेगळा आहे. अजूनही मी सन्मान्य व्यासपीठाला सांगतो की इंजिनियर हे खरंच मनापासून काम करतात. आषाढी वारीचं यश सगळ्यांना मिळालं, परंतु आषाढी वारीचं यश
मी माझ्या स्थापत्य अभियांत्रिकी सहायकांना, मी माझ्या कनिष्ठ अभियंत्यांना आणि माझ्या उपाभियंत्यांना देतो, कारण त्यांच्याशिवाय शक्य झालं नसतं. परंतु त्यांच्या मनात कधी कधी खंत निर्माण होते, कारण वरच्या शिवाशाप लागतात त्यांना, वरचे ओरडतात. म्हणून कधीतरी आपण सुद्धा त्यांना बोलवून त्यांच्यावर मायाचा हात फिरवायला पाहिजे. कुठलाही मोठा इव्हेंट जर यशस्वी करायचा असेल आणि बांधकाम विभाग जर यशस्वी करायचा असेल तर मला माझ्या महिल मजुरांची, स्थापत्य अभियंत्रिक सहायकांची, कनिष्ठ अभियंत्यांची आणि उपअभियंत्याची गरज आहे, आणि त्याशिवाय बांधकाम विभाग हा चालणारच नाही. परंतु बऱ्याच लोकांना वाटतं की बांधकाम विभाग म्हणजे कार्यकारी अभियंता चालवतो. अजिबात नाही. मी तुमच्याकडून माझी स्तुती ऐकली, त्या स्तुतीला मी थोडा पात्र असेल, परंतु या सगळ्याला तुम्ही कर्मचारी, मी फक्त अभियांत्रिकी नाही म्हणत आहे, मुलगा सुद्धा तिकडून बघताय, लेखा शाखेचं सुद्धा त्यात तेवढंच योगदान आहे. खरं तर निविदा शाखा कुठे मला दिसले होते, कुठेतरी कुठे 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 गेले हे मला बघावं लागतं. पण खराड्याविषयी सुद्धा आपण व्यक्तीविषयी भांडण नसावं, पण प्रवृत्तीविषयी निश्चित भांडण असावं. काही प्रवृत्ती मला आवडल्या नाही, त्याविषयी माझं भांडण होतं, पण व्यक्तीविषयी माझं अजिबात भांडण नव्हतं त्यांच्याशी. ते माझ्या शेजारी होते, माझ्या इमारतीत ते राहायचे, ते चालायला सुद्धा आमच्याबरोबर चालायचे. आज खाली गाठ पडले, पण मुलगा खोटं बोलला होता, मला त्यांना फोन केला म्हणून. त्याने म्हणले मुलांनी काय मला फोन नाही केला, तर मुलगा परत फोन करा, परत सभागृहात बोलवा. प्रवृत्तीचा नाही पण व्यक्तीचा तरी सन्मान करा, कारण 3 वर्ष त्यामुळं गाण्याचा प्रवास करता करता त्याच वेळेस मला झेडपीत जरा भीती वाटली. म्हणजे गाणं मला चांगलं आवडायचं, रुक जाना नाही कही तू हार्स के. पुढचं काय मला बरं संकेत येतंय काय, काटों पे चल के मिलेंगे साहेब बाहर के, ओ राही ओ राही. या गाण्यासारखा प्रवास करत राहिलो. प्रवास करता करता मग पुढं मात्र मला कळलं की झेडपी पण चांगलं आहे, कारण तुम्हाला मागेच सांगितलं वर जी मजा आहे ती खाली पण मजा आहे. त्यामुळे झेडपी सुद्धा चांगली आहे, झेडपी तर वाईट नाही आहे. कारण अविनाश बोरसे असतील किंवा आपले जाधव असतील यांच्याबरोबर काम करताना सुद्धा झेडपीत मजा आली. झेडपी काय वाईट नव्हतं. सांस्कृतिक कार्यक्रमात मजा केली, भाषणात मजा केली, आणि मग मात्र वाटायला लागलं जिंदगी एक सफर सुहाना यहाँ क्यों क्या तो किसने जाना. आणि तसंच होणार आहे असं मला सारखं 1 वर्षापासून वाटत होतं, परंतु प्रमोशन कुठली जिंदगीच्या सफर परत धुसर व्हायला लागला, किंवा जिंदगीची दुसरी पण रडकी गाणी ती पण आठवायला लागली. पण म्हणलं की आपण कायम सकारात्मक राहायचं, कारण मैं हर फिक्र को धुएं में उड़ाता चला गया हे गाणं सकारात्मक आहे. परंतु मेरे महबूब कयामत होगी दोन्ही किशोरची गाणी आहेत, पण हे गाणं रडतंय कारण त्याला ती त्याची प्रेयसी सोडून जाते आणि तिला नावं ठेवतोय. तर असं कधीच गाणं ऐकू नका, तरुण पिढीने तर अवश्य असं गाणे चांगले आहे का, मन तुमचं प्रसन्न राहील. कायम सकारात्मक विचार करा, सकारात्मक विचार करा आणि परमेश्वरावर भरोसा ठेवा. माणूस परमेश्वरावर भरोसा ठेवत नाही. त्यावर आता तुम्ही एवढी नाही तारीख केली सोमवारची गोष्ट, तर एक प्रेरणादायी गोष्ट सांगतो. आधी सांगितली का मला माहित नाही पण सांगतो. एक राजा असतो, नेहमी मंदिरात जात असतो, देवावर प्रचंड श्रद्धा असते. मंदिरात येताना त्याच्या डाव्या बाजूला एक भिकारी असतो आणि उजव्या बाजूला एक भिकारी असतो. डाव्या बाजूचा भिकारी म्हणतो की राजा तुला परमेश्वराने भरपूर दिलाय, मला पण परमेश्वराने भरपूर देऊ दे. राजा ठीक आहे ऐकतो त्याचं. बाजूचा उजव्या हाताचा भिकारी म्हणतो राजा तुझ्याकडे भरपूर संपत्ती आहे, तुझ्यातली संपत्ती मला थोडी दिली तर फार खूप व्हावी. आणि हा सिलसिला 4-5 दिवस चालतो. राजा काही त्यांना मदत नाही, पण 6व्या दिवशी तर राजाला वाटतं की त्या भिकाऱ्यांना मदत करावी. पण राजा विचार करतो की उजव्या हाताच्या भिकाऱ्याला मदत करावी, कारण उजव्या हाताच्या भिकाऱ्याने काय सांगितलेलं असतं की राजा तुझ्याकडे भरपूर पैसे आहेत, तू त्यातले मला दिले तर माझी गरिबी दूर होईल. राजा म्हणून त्याला खिरीचं पात्र देतो, खीर खायला पाठवतो. खिरीच्या पात्राखाली सोन्याची नाणी असतात आणि राजा म्हणतो की खीर पिल्यानंतर नाणी मिळतील. त्या भिकाऱ्याला देतो. डाव्या हाताच्या भिकाऱ्याला कोण देत नाही. मी सुद्धा डावखुर आहे. डावखुऱ्याची खरं तर कुचंबना होते, पण अलीकडच्या जगात मात्र डावखुरेच जग बऱ्यापैकी चालवत आहे. त्या उजव्या हाताच्या भिकाऱ्याला खीर दिल्यानंतर तो खीर खातो आणि डाव्या हाताच्या भिकाऱ्याला म्हणतो अरे बघ तू परमेश्वर देतो म्हणत होता, तुला काही नाही दिलं. राजाने मला खीर दिली,
मी बघ कशी खीर खातोय. मग नंतर त्यालाच दया येते त्या दुसऱ्या भिकाऱ्याची, तू सुद्धा भुकेलेला आहे, थोडी खीर उरलेली असते ती खीर पी आणि संपव. तो भिकारी म्हणतो मला आता भूक नाही, मी घरी येऊन खीर खातो. ते कटोरा घेऊन जातो तो भिकारी घरी घेऊन तो थोडी खीर पितो तर बघतो तर काय खाली सोन्याची नाणी असतात भरपूर. खुश होतो, सोन्याची नाणी काढतो आणि एकदम खुश होतो. या गोष्टीतनं काय घाल नंतर राजाला कळतं. हे राजाला कळल्यानंतर राजा येतो त्या उजव्या हाताच्या भिकाऱ्याकडे, अरे काय बोललास म्हणतो, मी तुला दिलं होतं तू मला मोठा म्हणलास म्हणून, पण शेवटी आता मला पण कळलंय परमेश्वराकडे जाऊन की आपल्याकडे भरपूर असून काय उपयोग नाही, परमेश्वराकडे भरपूर आहे आणि परमेश्वरच तुम्हाला देतो. तेव्हा प्रत्येक यशात तुमच्या परमेश्वराचा भाग आहे, आपण फक्त निमित्त मात्र आहे. थोडाफार प्रयत्न, थोडेफार एफर्ट, परीक्षा देणं, जेवढा आपल्या हातात आहे तेवढा हातातला तुम्ही नक्की नीट केलं पाहिजे. आणि मग झेडपीच्या तुम्हाला जर किस्से सांगायचे म्हणले तर एक से एक आहे, परंतु मी ते एक से एक किस्से काही सांगणार नाही. आणि माझ्या हातनं बोलताना मी जरा जास्त बोलणार आहे किंवा कधी कधी रागाने जास्त बोलतो, तर त्या बोलण्यामुळं कुणाच्या मनाला ठेच लागली असेल, कुणाला मी वाईट बोललो असं वाटत असेल, पण ते चांगल्यासाठीच बोलत होतो, तर तुम्ही मला मोठ्या मनानं माफ करावं. आणि तुमच्या माफीतच माझं यश दडलेलं आहे, तर मोठ्या मनाने माफ करावी ही अपेक्षा आहे. आणि या कार्यक्रमाचा समारोप सुद्धा मी आता एक हिंदी गाणी आणि शेवटी एक छोटंसं आषाढी एकादशीचं महत्त्वाचं पसायदान म्हणून आपण शेवट करूया. पण त्याआधी चलते चलते मेरे गीत याद रखना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना. सगळे कडवं चालू. बीच में दिल भर बिछड़ न जाए कहीं हम मगर, और सुनी सी लगे तुम्हें जीवन की ये डगर, हम लौट आएंगे तुम यूं ही बुलाते रहना. तुमच्या सगळ्यांचं मला फार सहकार्य लाभलं. तुम्ही माझा खटाळपणा, खोडकरपणा ॲडिशनल साहेबांनी सुद्धा बराच वेळा सहन केला, परंतु वयाने छोटे असल्यामुळं आणि वयाने थोडा मोठा असल्यामुळं अधूनमधून त्यांना वाईट बोललो असेल किंवा कधी बोललो असेल तर ते मोठ्या मनाने मला माफ करतील. कारण शेवटी ही सगळी आषाढी वारी किंवा हे सगळं जग हे पदांवर चाललेलं नाही आहे, हे जग पसायदानावर चाललेलं आहे. आणि त्या पसायदानाचा 4 ओळी म्हणतो, आता विश्वात्मके देवे येणे भाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान आहे. आपण हे म्हणतो, पण याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ अतिशय मोठा धरलेला आहे. हे विश्वरूपी परमेश्वरा, मी माझ्या शब्दरूपी किंवा ज्ञानरूपी माझं जे भंडार तू दिलेलं आहेस, त्या भंडारातून मी तुला दान देतो, शब्दांचं किंवा माझ्या ज्ञानाचं. आणि त्या दानातून तू मला असं दान देण्यास प्रवृत्त कर की त्या दानामुळे समाजाला काहीतरी आपण देऊ शकू. तर हे वाक्य हे आषाढी एकादशीचं फलित आहे. आणि त्याच प्रवृत्तीने तुम्ही सगळ्यांनी काम केलं, त्याबद्दल तुमच्या मनापासून आभार मानतो. सगळ्या व्यासपीठाचे धन्यवाद करतो, कारण त्यांनी माझ्या कार्यक्रमाला आले. सगळ्या कर्मचाऱ्यांचे आणि अधिकाऱ्यांचे, शिपाई वर्गांचे, कारण शिपाई वर्गाला नमूद केल्याशिवाय मी राहू शकत नाही. आमच्या शिपाई मॅडम, त्या बनसोडे मॅडम प्रत्येक गोष्ट माझी ऐकायच्या. त्यांना मी ओरडायचो, कधी कधी जाऊ द्यायचो नाही, पण त्या बिचाऱ्या बहिणी सुद्धा शेवटपर्यंत मला मदतच केली, सहकार्य केली. त्यामुळे या जगात मोठं होण्यासाठी फक्त मोठ्या अधिकाऱ्यांची गरज नसते, छोट्या लोकांची सुद्धा तुम्हाला मदत आवश्यक असते. लक्षात ठेवतो. 2 शब्द थांबवतो माझे, जातो माघारी पंढरीनाथ.